आमचा मित्र आहे माझा चोल आपण बीचवर. अरे पण दीप्या आता जायचं कुठे? शेतात. पण आहे कुठे दिसतच नाही. चष्मा लावतो मला मागे वर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित मोरे आणि मोर अँड मोर युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ये दिल मांगे मोर. आणि आता आम्ही आलो आहोत शेतकरी ढाब्याजवळ. नवापूर बीचच्या जवळच आहे लोपीस म्हणजेच शेतकरी ढाबा. जुन्या वस्तू किंवा टाकाऊ वस्तू यापासून साजेशीर दिसणारा देखावा म्हणजे शेतकरी ढाबा. या ढाब्याची खासियत अशी की इथे कोणताही पदार्थ खाल्ला तर तो तुम्हाला वाटेल तो चुलीवर शिजवला गेलाय. कैसा है? कैसा है? खाऊ शकतो. चहा मिळणार? दाखवणार. सांगितलंच का? सांगावं लागणार नाही. सत्याला गेलोय, सत्यावरून इथे आलोय. वॉट म्हणतो ना, कंटेंट आम्हाला ठेव म्हणून वेळा पोरा का कसं आहे? वा कमाल. मस्त. 10 पैकी किती देशील? 2 कुठे गेले? घरापासून लांब यावं लागतं. बरं बाकी काय नाही. तुझं म्हणणं काय? रावस तू फक्त व्हिडिओ नको काढू. खाऊ दे. खा रे बाबा. पुदिना बी खाणे. अरे तुला अभिनय करायला देतोय मी इथे चान्स. पुदिना कसं आहे? रावस है ना? हा कसं आहे रे? आपल्या डोळ्याची भूक टाकली. भटकंती नंतर लागतो तो सर्वांना चहा. जेवून झाल्या झाल्या आधी चहा घेतला कारण की सुस्ती येते आणि आमच्या एका मित्राला सुस्ती येऊ नये म्हणून आम्ही त्याला शोधत होतो. तर आमचा कुस्ती खेळणारा मित्र सुस्तीमुळे वाम कुशी घेत होता. आणि मग काय घडलं असावं तर चला. तुम्ही मला काय वाटतं इथलेच राहणारे आहात? बोला ना. तर आता मगाशी जे आपण खाल्लं, हो, मिसळ खाल्ली, त्यानंतर तंदुरी वडापाव खाल्ला, आणि दुसरं काय होतं तू? आणि चहा प्यालो आणि सोलकढी. कसं होते पदार्थ आहे सगळे? एक नंबर मित्रा. म्हणजे प्रत्येकाने येऊन एकदा तरी खाल्लंच पाहिजे असं होतं. वा वा वा. आलो आपण बीचवर. कोणता बीच? नवापूर. येस. पण खाल्लंय म्हणजे या इथे शेतकरी ढाब्यावरती. याआधी बऱ्याच जणांनी ब्लॉग केले आहेत. खूप जणांना माहिती आहे आता हा शेतकरी ढाबा. पण इथली टेस्ट खूप कमाल आहे आणि इथे आल्यानंतर या ढाब्यावरती खाल्लंच पाहिजे असं तर मला तरी वाटतं.
कारण की एक वेगळा प्रकार मिळतो इथे खायला हो. आणि स्वस्तात आहेत हा. मुळात, जास्त पैसे नाही आपल्याला द्यायचे. त्यामुळे इथे आल्यानंतर जर कुठेही खायचा विचार आला की काय खाऊ शकतो, काय खाणार, बरोबर. किंवा असा प्रश्न पडत असेल तर सरळ सांगतो की आम्ही लोपीजला या, इथे या, बसा. निवांत. लोपीज म्हणजेच शेतकरी ढाबा. हा, शेतकरी धाबा. आणि इथे ऑथेंटिक असं मला तरी आता वाटतं की ऑथेंटिक मिसळ म्हणजे ज्या पद्धतीने दीपेश बोलला, तर हा दीपेशच्या पहिले तर इन्स्टा चॅनलला सगळ्यांनी फॉलो करा. माझं यूट्यूब चॅनल फॉलो कराच. पण महत्त्वाचं म्हणजे आपला मित्र खूप चांगला ॲक्टर आहे. Thank आणि you. त्याच्या बऱ्याच सिरियल्स आहेत. आत्ता एक सिरियल त्याची जस्ट येऊन गेली, सन मराठी ना, हा, टिकली नाव आहे. टिकली. टिकली. तर पुन्हा एक नवीन सिरियल येते, त्याचे अपडेट सुद्धा मी देत राहीन. तर प्लीज त्याच्या इन्स्टा चॅनलला फॉलो करा. तुझं इन्स्टा आयडी काय? दीपेश ठाकरे. दीपेश ठाकरे. तर आता आपण चाललोय नवापूरला. बघूया नवापूर कसं आहे. आणि फील घ्या जरा विरार मध्ये गोव्याचा फील. विरारला पूर्ण गोवा म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हा, फक्त एकच गोष्टीची कमी आहे, ती म्हणजे इथे दारू स्वस्त नाही. मुळात दारू बिनधास्त पिता येत नाही, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला बंदी आहे. मागे बघताय का आमच्या? हा नाही, हा बघा, हा कसलाच आहे ना, कमाल आहे, कमाल. येस. आता आम्ही आलो आहोत नवापूर बीच जवळ आणि कमाल बीच म्हणजे एक साधारण स्टेशनपासून 10 किलोमीटरवरती हा असेल. बरं, इथे तुम्ही रिक्षाने येऊ शकता, स्वतःची गाडी असेल तर उत्तम, आणि बस पण आहे अर्नाळा ते नवापूर, म्हणजे त्या बाजूला अर्नाळा आणि या बाजूला नवापूर. सो काही डिस्टन्सवरती तुम्हाला उतरावं लागतं आणि पुढे चालत यावं लागतं. एक साधारण अर्धा किलोमीटर तुम्ही चाललात की हा बीच लागतो. आणि आता मी तुम्हाला बीच कसा आहे दाखवतो. चला चला. ज्या बीचवर आम्ही पोचलो आहोत तो आहे नवापूर बीच. सुंदर, स्वच्छ आणि देखणा. तसं बघायला गेलं तर विरारमध्ये बरेच बीच आहेत. अर्नाळा आहे, रजोडी आहे, पण सुंदर आणि स्वच्छ बीच कोणता असेल तर तो आहे नवापूर. स्वच्छतेसाठी लागते लोकांची मेंटॅलिटी, आणि तीच मेंटॅलिटी जर घाण असेल तर अर्थात पर्यटन स्थळं सुद्धा घाण होणार. तर मला हेच सांगायचं आहे की तुम्ही पहिल्यांदा तुमची मेंटॅलिटी बदला. हा, कोणावरना ते नाही माहिती. हा मुळात भोपळा नाही. ह्याचं ते होतं ते आपण गोड खातो ना ते. जिलेबी 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 खूप गोड खातो. खाजा गोड. कळालं टुटी फ्रुटी होती. तसंच टुटी फ्रुटी अजून फ्रुटी नाही रे. ते नाही गोड गोड असं नाही एवढं साखर पेठ. आई थोडा आधी कळालं तर इतकं टाकली ते. शूटिंग असो वा प्री वेडिंग, उत्तम ठिकाण जर कोणतं असेल तर ते आहे नवापूर बीच. आणि हो, एवढंच नाही तर विरारमध्ये बरंच काही आहे. सुरूची बाग आहे, मामाची वाडी आहे, जिथे जाऊ तिथे हिरवळ आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर कुठे ना कुठे विश्रांती बरोबर सुकून सुद्धा मिळतो. आणि हो, जर तुम्हाला या साऱ्या गोष्टी बघायच्या असेल तर त्यासाठी तुम्हाला विरारला यावं लागेल. विरारला येऊन नवापूर बीच, मामाची वाडी आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तो शेतकरी ढाबा, याला तुम्हाला व्हिजिट द्यावी लागेल. आणि ते जे नागमोडी रस्ते आहेत छोटे छोटे, हे फिरताना तुम्हाला खरंच वाटेल की गोव्यापेक्षा विरार भारी. कारण विरारमध्ये आलंय पॅराग्लायडिंग बरोबर वॉटर स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर कॅमल राईड आणि बाईक राईड. तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला, बाय बाय.